जोरात जोर गेला. ओय 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 शपथ. कसला जोरात गेला येड्या तू. बैठला का गाडी असायची. आता माझ्याकडे ना नेमकं ड्रोन नाही रे, पण मागल्या वर्षीची माझ्या फुटेज आहे नाही का, ते मी टाकतो. दोन द्या मिसळ. भजी आहे का गरम? बटाटा भजी गरम द्या. मस्त मिसळ बरं का, बऱ्याच वर्ष आले इथं आम्ही खातोय. हा अशी चांगली आहे, घरगुती वाटते रे. घरगुती वाटतं चांगलं. तरी पण एवढं नाही अडचण द्या. आम्ही मागल्या वर्षी आलतो ना त्यावेळेस तुला पाणी होतं राव. तसं बी असं साईडला दरवर्षीच येतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता सकाळ साधारण 11 वाजल्यात. आज आहे ना त्याला पाऊस उघडला नाही का, नंतर पुढलं उघडून टाकलं मी नीट. पुढे टाकी उघडून टाकली आणि या साईडला पण जरा जाडलूट केली, चांगलं साफ केलं. ही सकाळी आलो होता ना तो या मॅट बीट सगळ्या साफ केलं. त्या गोटा क्लीन केला, इथं पाणी बिणी टाकून दिलं. आणि या साईडला आहे ना परमनंटली ना आपल्याला आहे ना आमची ती वॉशिंग कारची मशीन आहे ना तीच फिट करायची डायरेक्ट. काय सकाळी इकडं आज घेतली नाही तर डायरेक्ट पाणी मारून क्लीन करून टाकता येईल. त्याला पण थोडा टाईम लागेल. आता लोक आज काय गुरुवार आहे नेमकं आज, म्हणून काय कंपनीला सुट्टी सगळ्यांना. मग ते आपलं काम नाही करता यायचं राव. ते आपलं काम करायचं होतं ना, पत्र बित्र जॉईंट मारायचे नाही का, आणि ते बाकीची कामं नाही करता यायची आपल्याला. आता बघू काय करता येईल पुढं. अजून आता चाललो मी बाहेर फिरायला. आज लय वैताग आला राव. असं वाटतं निवांत जावं, कुठं जाऊन बसावं. एवढं वैतागलं येतं आता मी. आता ट्रेकला पण जात नाही, कुठं फिरायला पण जात नाही. डेली रोटिंग घ्यायचे नुसतं आणि याचे व्हिडिओ काढी बसलो मी कवाचं. आता हे खुन्नस बिन्नस आणला आम्ही ना, वैरण बिरण टाकून दिले हो मी सकाळचीच. पाऊस आहे ना आता हे वाळायला लागलेलं आहे राव तसं. हो आता हे ठेवीत नव्हती कधी असं. आता हे रतीश आणलंच माहिती आहे बाई किती दिवस जाईनी. हे खराब नाही झालं गावात नाही का. या साईडचं नाही वाळलं राहिलं आतलं, पण हे बाहेरचं लय गावात वाळलेलं आहे. असं पिवळं पिवळं पडायला लागले. याची कुट्टी पाटी ना चांगली खातीन. आणि आज नेमकं आहे ना 21 तारीख आहे, म्हणत ना पाऊस बिऊस नाही पडणार, ऊन पण निघणार. त्याच्यामुळे मी नेट बांधून सकाळीच उघडून ठेवलेली याची. शेणबीन मागं ओढून घेतलं आणि यांचं सगळ्यांचं. असंच वातावरण राहील ना आपला घाट पण होऊन जाईल. 24 तारखेला घाट आहे, आज 21 तारीख आहे. पण राव PDF फाईल अजून नाही आलेली त्याची. मग आपल्याला कळलं माहितीच नाही ना टोकन कसं आहे काय. आम्ही सगळं जुगाड केलं आहे, कांड विंड सगळं पकडलेलं आहे. टँक झाला का नाही. ओके या साईडला तरली पाणी रे वाईट, या कारल्या समोरच. हो कळत पण नाही रे खाटा किती मोठा आहे. संतोष शेट मी चाललोय आता. बघू खेळलं कुठंतरी जाऊ निवांत जरा फिरून येऊ. वैतागलो राव असलं इकडं. बऱ्याच झालं कुठं बाहेर पण नव्हतं गेलो. 15 ऑगस्टला गेलो तेवढंच आम्ही, त्याच्यानंतर कुठंच नव्हतं गेलो. ते पण इथंच गेलो राम जागेवर. बाकी नाही कुठे गेलं. 11:30 वाजलेत काय सकाळी भेटला तो व्हिडिओ. हा ते आज पडलाय नेमकं, म्हणजे काल पडलाय. ते आज 9 वाजता रात्री परत एक पडत. डेली 9 वाजता आपला एक व्हिडिओ पडतो डेली. ऑटो शेड्यूलर लावून ठेवलेलं आहे, ऑटो पडतो तो. इंस्टाग्रामचं पण तेच केलेलं आहे. शेड्यूलर लावलं ना डोक्याला टेन्शन नाही राहत माहिती का. आणि टायमिंगने पडणार, लोक टायमिंगनी सर्च करतात आणि बघणारी पण लगेच नाही टायमिंगनी. काय आपलं टायमिंग केलं ना आपल्याला अल्गोरिदम पण आपल्याला आवून प्रमोट करतं. अजून नाही बरोबर नोटिफिकेशन येतं ना युट्यूबला पण. हा त्यांनी बेल आयकन दाबलं ना त्यांना नाही येत राव. लोक काय करतात बेल आयकन दाबत नाही. बेल आयकन दाबलं ना तर जास्त हा नोट टाकल्या लगेच येतं. जर का तुम्ही ना माझ्या ब्लॉगला मला सबस्क्राईब केला असेल ना त्याच्या ना बेल आयकन दाबा. कारण बेल आयकन दाबले ना माझे सगळे ना जेवढे रिसेंटली माझे जेवढे व्हिडिओ आहे ना तेवढे सगळे तुम्हाला दिसतील. लगी बेल आयकनला येतं नाही का आपलं नोटिफिकेशन तेवढंच. बाकी बरेच जण अशी करतात बघत नाही. खेळ तालुका माव तालुका डिफरन्स आता तोडत राहिले का नाही. एवढा हे करंज आहे का करेंट जाईल माहिती का संपूर्ण.
MIDC एक बंद नाही करू शकत त्यांना, कारण जर क्षेत्र शिल्लक नाही तर नेमका यांचा आले फायदा आला माहिती का. हा चांगला सिमेंटचा रोड झाला रे. मी जवळपास ना 2-3 वर्ष आधीपासून देत आपण या रोडनी. आम्ही ना 9ला कुंभरेच्या जाधववाडी 9ला कुंभरे आणि मग असं कधी डायरेक्ट करंजुऱ्याच्या कामाने वसून रोड निघले खिंडीतून सारी. हा रोड आहे ना लय दूर झालं बघतो आम्ही. लय तिकडे कंपनी पण आल्यात ना. इकडे कसं अजून नॅचरल हाय तसं आहे घरीतून. गावाले नाश्ता करायचा ना त्या मिसळगाव इथं आलाय बा. मास खेळतं पुढे बॅरिकेड लावलं ना आता. पहिला आपण तेवढं जातच येत नाही वाटतं. नाही जात बाबा. पहिला आपण पार ते दरवाजेपर्यंत गेलो रे. मधल्या दरवाजापर्यंत गेलो होतो. एकदा तर ड्रोन उडवायला एंड पर्यंत गेलो आपण डायरेक्ट. इथं लावतो गाडी. पहिलं होतं भारी. आता काय नाही राव. 2-3 व्हिडिओ आल्या त्या खाली टाकले डायरेक्ट पुढे एंड पर्यंत दरवाजेपर्यंत. हा 2 द्या मिसळ. भजी आहे का गरम? बटाटा भजी गरम द्या. संतोष शेट्टी घ्या चला. मिसळ कसं आहे ओल्ड स्कूल. वा चालू. इथं मिसळ वगैरे खाल्ली, चहा पेलो आणि तिथून चिवडा घेतला विकत आम्ही. सुट्टे नव्हते त्यांच्याकडं. माझ्याकडं आहे ना 500ची नोट होती. मग त्यांना म्हणलं चिवडा द्या आम्हाला जरा थोडा. मग चिवडा घेतला आम्ही. मस्त मिसळ बरं का. बऱ्याच वर्ष आले इथं आम्ही खातोय. हा अशी चांगली आहे. घरगुती वाटते रे. घरगुती वाटतं चांगलं. पोट वेट दुखत नाही रे. नाही दुखत. बाकीचे पोट दुखतं अरे. मेन प्रॉब्लेम तो आहे. त्यांची भली टेस्ट असती. त्यांच्या काही रिले करतात ना त्याला मूळ पोट दुखतं. जे ऑथेंटिक आहे ना आपलं घरगुती टाईप नाही का मिसळ ती खरं यांची चांगली आहे. जर काही या रोडला कधी आले ना तुम्ही नक्की ट्राय करा. मस्त आहे. ज्याचं चांगलं याला प्रमोट केलंच पाहिजे रे. याच्या चांगली गर्दी असते. दरवेळेस ना आम्ही या जागेवर थांबतो. इथं देशमुख वाडी गाव आहे बाई. लज वारतो शपथ. आईला डायरेक्ट मोड मिळेल ना तो 10-12 जागी. हा कसलाच वरत गेला येड्या तू. बैठला का गाडी असायची आखी जम्प करते रे गाडी. हा हिला लय अडा होता राव. नावाड गाडी होता रे तो. नवीन रवाट होता चांगला. त्याला मुच्छे पण मी 7 नव्हतं रेट आले. गाडी नाही करायची भाऊ. डायरेक्ट लय मोडशीन गाण. उचलायला पण कोणी यायचं नाही इथं. इथं उचलायला आपल्या तर दोघांना तरी कोण आहे तरी कोण. मस्त वाटतंय का नाही. आजच पाऊस वाटलेला आहे. आज कसलं भारी वाटतंय क्लायमेट. ही शेवटची पवन चक्की ना इथं इथपर्यंत आम्ही गेलेलोय. काय संतोष शेठ पार चिकूट रोड आहे. ते दिसते का नाही काय माहित कॅमेऱ्यामध्ये. होय दिसते ना. हा रोड आहे बरं का. नाही इथून खाली गाव आहे. इथून खालो असा रोड असं वर 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 जात नागमोडी वळ नाक आणि मग वर जातो असा पवन चक्कीच्या वर पार. आता क्लायमेट एकदम क्लिअर होतं नाही का. हो या साईडला पाऊस आलेला आहे आणि इकडे माझा थेंब पडायला लागलाय. पण बाई इकडे खरंच मी ना आतापर्यंत ना जुन्नर आंबेगाव परत लोणावळा मुळशी तामेनी घाट बाकी खालचा भाग रायगड सारखा खालचा भाग परत वरंदा घाट बऱ्याच ठिकाणी गेलेलो आतापर्यंत नाही का. आपल्या मला त्यांच्यापेक्षा आहे ना खेड तालुका अजिबात कमी नाही वाटत. नाही कोणत्याच बाबतीत म्हणजे जसं नेचरच्या बाबतीत म्हणणार तुम्हाला एकदम शांतता. इकडे राहण्याची सोय खाण्याची सोय. फक्त या वाडीशी पर्यंत रोडची कनेक्टिव्हिटी चांगली. फक्त तिथून पुढे तर गाव जरा असे छोटे छोटे रस्ते आहे पण काय प्रॉब्लेम नाहीये. शेवटी जो फिरायला तो काय एवढं काय हे तर मजा आहे खरं. आणि नाही का तेवढंच की रोड चांगला असा खड्डा नाही पाहिजे. फक्त पाऊस यायला लागला थोडं रोडची कंडिशन वाईट आहे. पण पुढे गेला नाही इथून जवळपास 30-40 किलोमीटर पदरवाडी डॅम आहे. परत इकडे आहे ना शिवे वहागाव देशमुखवाडी पुढं कोणचं गाव पुढे ते वॉटरफॉल टाईप पडतं. त्याला पाणी पडतंय. कोळवे कोळी आहे पुढे एक लिहिणी आहे.
बरेच स्पॉट असे आहे की ते फिरण्यासारखे. गडदलेनी हा आम्हाला तिथे आहे ना 2 वर्ष आधी बिबटे दिसला होता डायरेक्ट. बिबट्याचा आवाज झाला का नाही? मग खतरनाक. आमचे पळापळ झाली दोघांची. ते लय वाईट घाबरलो होतो आम्ही एकदा. पाऊस येतोय रे आता मस्त उभं निवांत थांबलो तो. हो गेला पाऊस. अरे येतोय रे, येतोय पाऊस चांगला. लय मस्त वाटतंय. डॉगेश भाई आला बघ. डॉगेश भाई बंड्याला वर. डॉगेश भाई तर रस्ता दाखवून आपल्याला. आता इथं काय रस्ता दाखवणार आहे. थोडा पाऊस पडतोय रे, लई नाही पाऊस पडत, थोडा पडतोय नॉर्मल. पण भिजन त्याच्यामुळे परत गाडीत येऊन बसलोय पुढे चाललोय. हो इकडं पण लय भारी दिसतोय रे बाई. आईला साईडला लावून मला आहे ना बघायची लई इच्छा आहे, पण पाऊस येतोय राव. आपण पुढे जाऊ तो वर. पुढचं आहे ना एक स्पॉट कव्हर करून येऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवतो येतानी. आणि त्याच्या पुढे पण लई भारी भारी स्पॉट आहे माहिती का. जर फिरायचं असेल ना तुम्हाला एक दिवस पूर्ण काढा आणि बामचंद्र आपलं बामास्कट डॅमच्या आहे ना दोन्ही साईडनी फिरा. इथून स्टार्ट केलं ना करंजुरे पासून डायरेक्ट वांद्र्यापर्यंत एंड करा. आणि वांद्र्यापासून परत ना पाईट कुरकोंडी त्या मार्गे ना परत पुणे नाशिक हायवेला निघू शकता तुम्ही, जर का तुम्हाला निघायचं असेल तर. नाही तर अदरवाईज मधून पण रोड येते कोयवरून परत करंजुरे लागतं. आणि तुम्ही परत MIDC मार्गे तुम्ही तुमच्या इकडे जाऊ जिथं तुम्ही राहता तिथून तिकडून निघू शकता. एक कोळी म्हणून गाव आहे ना, हिथले भारी आहे वॉटरफॉल. जवळपास आहे ना 7 ते 8 आहे. पण इतकं पाणी जबरदस्त पडतं ना सांगायचं. आता जरा क्लिअर होऊन दे रे, मग दाखवतो तुम्हाला. आता मोबाईल मध्ये दिसणार पण नाही एवढं नीट. उघडलं या. हो शपथ कसला आवाज येतोय राव. अहो या साईडला पाणी किती पडतंय. या साईडला पाणी आहे, या साईडला पाणी आहे. तरी कमी झालेलं आहे बरं का. आम्ही कमीच झालेलो आहे. कारण माझ्या इंस्टाग्रामला मी रील टाकलेली ना तेव्हा एकदा आम्ही चालतो त्यावेळेस लय राड आलतं. पाणी पडतो तेव्हा. तर आम्ही रस्त्याच्या कडेला गाडी लावली आणि थांबलो इथं. Once you let the light in, you won't see the beautiful stars shining down from afar. No, I ain't afraid of the माझ्याकडे ना नेमका ड्रोन नाही रे, पण मागल्या वर्षीचे माझ्या फुटेज आहे नाही का ते मी टाकतो. तुम्हाला कळन कसलं भारी दिसतं इथं या साईडला. आता एरियल व्ह्यू आहे ना खरंच लय भारी वाटतो. अख्खं हिरवं आहे सगळे टोटल 4 बाजूला. आणि या साईडनी पाणी पडतंय ना लई सही दिसतंय राव. आता पण पाण्याचा आवाज एवढा येतोय ना, बरंच लांब आहे आम्ही तिथून, तरी आवाज लय जोरात येतोय. मागल्या वर्षीचे फुटेज टाकून देतो मी, बघा तुम्ही एकदा. या साईडला नक्की एकदा तरी प्लॅन करा, कारण की खरंच बघण्यासारखं इकडं लय निवांत. आणि 1 नाही 2 नाही कोणाची अशी घर आहे लोकांची साधी. इथे तुम्हाला आहे ना स्टे पण भेटन, जेवायची पण ऑप्शन भेटतील. लोक देतात काही काही फुकट देतात, पैसे पण घेत नाही. आम्हाला लय अनुभव असे. कुठे गेलं नाही तर एक आहे ना हे काय रे गडतली नाही, आम्ही तर फुकट जेवून आलतो शेतकऱ्यांच्या घरी. त्यांनी आमच्या पैसे पण नाही घेतले. आणि लय भारी माणसं इथं पण. चला जा पुढं, चल पुढे जाऊन बघ. तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो अजून. अरे जरा रोड फक्त बरोबर नाही रे, अदरवाईज बाकी सगळं चांगलंय. रोड एवढंच राहून दे, पण कमीत कमी याला खड्डे तरी बुजवाय पाहिजे राव. खड्डं बुजवलं ना मग भारी काम होईल. लोक वैतागत नाही रे, नाही तर वैतागते माणूस. उतरा सीट परत. पाणी घालय का अरे चप्पल काढ. बरंच पाणी राव. तरी पण एवढं नाही अडचण द्या. आम्ही मागल्या वर्षी आलतो ना त्यावेळेस तुला पाणी होतं राव. तसं बी असं साईडला दरवर्षीच येतोय, एवढं नाही पाणी. या पाणी ना डोंगर बिंगराचं हे सगळं बामास्कट डॅमला ते खाली.
can breathe again when dealing with the pain. No, I don't mind the rain. And ooh, that's the way it goes. Life will teach you what you need to know. And ooh, like a river flows, life will take you where you need to go. आम्ही इथून आहे ना मागल्या वेळेस इथून गेलो, इथं पाऊस होता, पुढे गेलो परत पाऊस चालू झाला, मग तिथून निघलो परत आलो माग. इथं लोकेशन पण लय भारी रो, चारी बाजूला ग्रीनरी का नाही हा शपथ इतकं भारी वाटतं ना इथं. ओय लाल मातीवर इकडे सगळी अख्खी लाल माती, आपल्याला गोट्यात असेच माती लागते लाल, अशी एकदम प्युअर लाल भेटली ना आपल्याला, लय भारी काम होईल. संतोष शेट उडी मारतो का? ऐ कसं आहे पाणी, हे गाण आहे वर चांगले का बघ ना, पाणी कुठं आहे ते पार. युजली मी ना जास्त मी असं सिनेमॅटिक काढीत नाही का, पण खरं इकडं असं वाटतं काढावं सारखं, पण जास्त लेन केली ना मग लय बोरिंग होतं ते. तरी मी आता सध्या काढलं भारी इकडे येऊन, क्लायमेट भारी आहे राव, त्याच्यामुळं लय सही वाटतंय. आठवड्यातून एकदा तरी बाहेर फिरायला थोडं ना माइंड पण फ्रेश होतं माहिती का. ते तोंड बघून लय काठाळा येतो बरं, डिप्रेशन मध्ये आणतात मग ती. चला जवळपास आता 2:30 वाजले, आता जाऊ आता घरी. बराच वेळा आम्ही थांबलो इथंच कमीत कमी अर्धाच थांबलो असं ना आम्ही. भारी वाटलं इकडं घेऊन, पण एक दिवसानं ड्रोन घेऊन येऊ निवांत मध्ये. आता तसं चालू आहे, पुढच्या वेळेस चांगला मोठा 1 तासाचा ब्लॉग बनवून येतो. Getting old don't bother me, 'cause with eyes that's been through life, it's so much easier to see who I am and